तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 6 मोठे फायदे नवीन जे इथं आलेले आहेत. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता नवीन जे इथं आलेलं आहे, 6 मोठे फायदे इथं तुम्हाला होणार आहे. तर आता तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्वस्त दरामध्ये धान्य, शासकीय योजनेचा लाभ, ओळखपत्र म्हणून उपयोगी. तर आता जे की तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला साखर, रवा, डाळ, तेल वाटप, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त वस्तू, त्याचप्रमाणे आता साखर आहे सणासुदीच्या काळामध्ये स्वस्त दरामध्ये तुम्हाला इथं देण्यात येते. तर अगदी तुम्हाला मोफत दिल्या जाते. तर यामध्ये 1 किलो साखर आहे, रवा आहे, रवामध्ये पॉकेटच तुम्हाला दिले जाते. दिवाळी असेल, कोणता सण वगैरे असेल तर तेव्हा तुम्हाला हे वस्तू इथं दिल्या जातात. त्याचप्रमाणे इथं डाळ आहे, तूर डाळ असेल, चणा डाळ असेल, गरीब कुटुंबांना 1 ते 2 किलो जे काही दिल्या जाते. ज्यांच्या नावावर रेशन कार्ड असेल तर रेशन धारकांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. तेलसुद्धा मिळते. तर यामध्ये सोयाबीन तेल असेल, पाम तेल असेल, स्वस्त दरामध्ये मोफत किंवा योजनेनुसार इथं दिले जाते. तर यामध्ये विशेषण रेशन किट यामध्ये तांदूळ, गहू, साखर, रवा, डाळ, तेल, त्याचप्रमाणे ज्वारीसुद्धा इथं आलेली आहे. आता ज्वारीसुद्धा इथं मिळत आहे. तांदूळ, गहू, साखर, रवा, डाळ, तेल, ज्वारी तर हे सुद्धा मिळत आहे. तर आता हे जे काही किट आहे ते तुम्हाला इथं मिळते. तर पहिला जो फायदा आहे यामध्ये आपण इथं 6 फायदे इथं जाणून घेणार आहोत. तर यामध्ये गहू, तांदूळ, साखर, त्याचप्रमाणे इथं तुम्हाला दिले जाते ज्वारीनंतर तुम्हाला जे काही यामध्ये ही जे वस्तू आहे ती तुम्हाला इथं अगदी स्वस्त दरात इथं दिले जाते. यानंतर दुसरा जो फायदा यामध्ये प्रति व्यक्ती 5 किलो धान्य लाभार्थ्यांना इथं देण्यात येते. केंद्र सरकारच्या माध्यमातून ही जी योजना आहे ते गरीब कुटुंबांना इथं देण्यात येते. आता ज्यांनी कोणी रेशन कार्ड काढलेलंच नसेल तर नवीन रेशन कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तिसरा जो फायदा यामध्ये घरकुल योजना, गॅस अनुदान, शिष्यवृत्ती, आरोग्य योजना. तर यासाठी तुम्हाला रेशन कार्ड जर असेल तर तुम्ही या संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये घरकुल, गॅस, शिष्यवृत्ती, आरोग्य योजनेचा लाभ तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातूनच इथं तुम्हाला दिला जातो. यानंतर चौथा जो फायदा आहे यामध्ये ओळखपत्र म्हणून हे जे रेशन कार्ड आहे ते वर्क करते, म्हणजे काम करते. पत्त्याचा पुरावा, सरकारी कागदपत्र, बँक खाते उघडणे तर इत्यादींसाठी किंवा भरपूर योजना आहेत तर त्यासाठी रेशन कार्ड आवश्यकच आहे. यानंतर 5 लाख रुपये योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी लागणारं जे काही आहे यामध्ये रेशन कार्ड तुम्हाला आवश्यक आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारतसाठी सुद्धा तुम्हाला रेशन कार्ड इथं लागते. जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुमचं रेशन कार्डावरती तुमचं जे काही आरोग्य विभागाबद्दल म्हणजे तुमचं दवाखाना इथं मोफत इथं मिळते. आपत्तीच्या काळात विशेष मदत, यामध्ये मोफत धान्य. तर आता जे काही लॉकडाऊनमध्ये आपल्याला तेव्हापासून इथं धान्य आहे आता अगदी मोफतच सुरू आहे. आर्थिक मदत, तर जे काही यामध्ये आपत्ती काळात विशेष मदत म्हणून जे काही रेशन कार्ड इथं सर्वात मोठी भूमिका इथं बजावते ते म्हणजे रेशन इथं मोफत आहे. अधिक पारदर्शक वितरण, डिजिटल रेशन कार्ड. तर आता ऑनलाईन रेशन कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून. आधार कार्ड अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे आता तुम्हाला तुमची KYC करायची राहिलेली आहे. तर रेशन कार्डची ज्यांची कोणाची KYC बाकी राहिलेली असेल तर रेशन कार्डची KYC करून घ्या. यामध्ये APL आहे, BPL आहे, अंत्योदय आहे. तर अशांना लाभ इथं मिळत आहे. अर्ज कसा करायचा आहे तर तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. आवश्यक कागदपत्र जमा करा. ऑनलाईन पोर्टलवरून सुद्धा मेरा राशन ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता. नवीन अर्जदार, त्याचप्रमाणे नवीन GRनुसार महत्त्वाचे बदल. यामध्ये आधार कार्ड अनिवार्य. आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचं आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक नसेल तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरू शकता. बनावट लाभार्थी कमी करणे, जे की त्यासाठीच तुम्हाला KYC करणे देखील आवश्यक आहे. जर तुमची KYC केलेली नाही, सदस्यांची KYC करणे आवश्यक आहे. वेळेत KYC न केल्यास तुमचे रेशन कार्ड इथं बंद पडू शकते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. डिजिटल रेशन कार्ड, मोबाईलवरून मेरा राशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तर तिथून तुम्हाला
तुमचे जे काही कागदपत्र आहेत त्याचप्रमाणे रेशन कार्ड हरवलेलं असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील काढून घेऊ शकता. भारतात कुठे तुम्हाला धान्य इथं मिळणार आहे. रेशन कार्डवरून मिळणाऱ्या अतिरिक्त वस्तू यामध्ये घरकुलांना प्राधान्य, आरोग्य विमा योजना, तर त्यामध्ये मोफत उपचार, सरकारी रुग्णालयात सवलत, जे काही रेशन कार्ड असेल तर शिष्यवृत्ती व जे काही शैक्षणिक लाभ यामध्ये फी सवलत, शिष्यवृत्ती, जे काही हॉटेल सुविधा असेल, गॅस सिलेंडर अनुदान आहे, यामध्ये उजाला गॅस आहे, त्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजना असेल, अशा त्याचप्रमाणे दिव्यांग, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर सर्वांसाठी रेशन कार्ड आवश्यकच आहे. आपत्कालीन मदत, त्यामध्ये मोफत धान्य, थेट अनुदान, तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, फोटो, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. रेशन कार्ड बंद होण्याचे मुख्य कारणे म्हणजे यामध्ये तुमची ई-के-वाय-सी केलेली नाही. लगेच तुम्ही रेशन कार्डच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. बनावट माहिती, उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेली आहे, त्यामुळे तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही. तर आता किट वाटप जे काही सुरू झालेले जिल्हे आहे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती झाल्याच्या नंतर आपल्या इथे बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, नांदेड, पुणे, सातारा झाल्याच्या नंतर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर आता जे काही किट मिळणाऱ्या जे काही वस्तू आहेत, साखर, रवा, चणा डाळ, खाद्यतेल, तूर डाळ, त्याचप्रमाणे हे जे वस्तू आहेत ते लाभार्थ्यांना इथे देण्यात येते. ज्वारी आहे, तर लगेच तुम्ही ज्यांनी कोणी रेशन कार्ड काढलेलं नसेल तर अशाने काढून घ्या व तुमच्या जिल्ह्यांमध्ये आहे की नाही लगेच चेक करा.